अनेक तास एकाच जागेला बसून काम केल्याने किंवा अभ्यास किंवा वाचन केल्याने आपली पाठ जखडते, तसंच रिबकेजचे स्नायू सुद्धा ताठर होतात. तर अशा वेळेस आपल्याला एक स्ट्रेच फार उपयोगी ठरेल, कारण अनेक तास जेव्हा आपण लॅपटॉपवर काम करतो किंवा रायटिंग वर्क करतो, तेव्हा आपला खांदा, आपली मान आणि आपला हात एकाच पोझिशनमध्ये अनेक तास असतो. तर अशा वेळेस आपल्या रक्तवाहिन्यांना जरा मोकळं करण्यासाठी, स्ट्रेच करण्यासाठी, मसल्सना स्ट्रेच करण्यासाठी आपल्याला हा स्ट्रेच नक्की उपयुक्त ठरेल. तर तुम्ही काय करायचंय, तुम्ही जिथे कुठे असाल, तुमच्या ऑफिसमध्ये असाल किंवा तुमच्या घरी असाल, तुम्हाला अशी एक भिंत मिळेल ज्याला कॉर्नर असेल. आता हा कॉर्नर मला मिळालेला आहे आणि ही चौकट आहे माझ्या घराची. तर इथे मला एल्बो ठेवायचा. आता हा इथे मी या साईडला लेफ्ट एल्बो ठेवते. लेफ्ट एल्बो ठेवल्यानंतर हा ट्रायसेप मसल मी स्ट्रेच करणार आहे. त्यासाठी मी माझा लेफ्ट लेग पुढे ठेवते. लेफ्ट लेग पुढे ठेवल्यानंतर राईट हँडने फक्त इथे एक सपोर्ट घ्यायचा आहे. हळूहळू मी हाताचा कोपरा असा वरच्या दिशेला स्लाइड केलेला आहे, म्हणजे घसरवलेला आहे. आणि मी वजन माझ्या पुढच्या पायावर टाकलंय. मागचा पाय तुम्ही पाहताय टो वरती आलेला आहे. आता इतका स्ट्रेच मला इथे मिळालेला आहे की याच्यात मी कम्फर्टेबल आहे, पण मला हा स्ट्रेच अजून वाढवायचा आहे किंवा तो इंटेन्स करायचा आहे. तर मी काय करणार, माझा डावा कान इथे लावणार भिंतीला. हा डावा कान लावल्यानंतर हळूहळू मान खाली घ्यायची. त्यामुळे हा स्ट्रेच वाढतो आणि ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे किंवा शोल्डर स्टिफनेस आहे त्यांच्यासाठी हा स्ट्रेच उपयुक्त ठरतो. अनेक जणांना अर्थरायटिसचा त्रास असतो. अशा वेळेस अनेक व्यायाम प्रकार करणं आपल्याला शक्य नसतं. तर असे आपण सोपे सोपे व्यायाम प्रकार नक्की करू शकतो. आता मी उजवा हात तुम्हाला स्ट्रेच करून दाखवते. एल्बो ठेवा, हळूहळू असा वरती घसरवत न्या. आता मी उजवा कान भिंतीला लावते, मागची बोटं ही मी खांद्याला लावते. हळूहळू मान खाली घेते. माझं सगळं वजन उजव्या पायावरती आहे आणि माझा डावा पाय टो वरती घेतलेला आहे. मी माझ्या डाव्या पायाच्या बोटांनी वजन पुढे ढकलायला मदत घेते. हाच मी थोडासा अजून वाढवण्याचा प्रयत्न करते. तर हा इतका इफेक्टिव्ह स्ट्रेच तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तर हा स्ट्रेच नक्की करून बघा. धन्यवाद.